50 जागांसाठी 5000 इंजिनियर्स रांगेत. नोकरीसाठी पुण्यात बेरोजगारांची गर्दी. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? ही गर्दी पहा. नोकरी मिळवण्यासाठी ही तुफान गर्दी उसळलीये. 100-150 नव्हे तर 5000 तरुण तरुणी या रांगेत उभे आहेत. हे सगळेच IT इंजिनियर्स असून नोकरीसाठी रांगेत उभे असल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र खरंच एवढी बेरोजगारी निर्माण झालीये का? एवढ्या तरुण तरुणींना नोकऱ्या उपलब्ध नाहीत का? असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत. त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. IT कंपनीत नोकरी मिळवण्यासाठी इंजिनियर्स रांगेत उभे आहेत. 50 पदांसाठी 5000 तरुण तरुणी भर उन्हात आहेत. इतकी बेरोजगारी देशात निर्माण झालीये. हा मेसेज आणि व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडिओ पुण्यातील असल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र खरंच हे IT इंजिनियर्स आहेत का? ही कुठली कंपनी आहे? त्या कंपनीत नोकरी करण्यासाठी इच्छुकांच्या रांगा लागल्या आहेत. हे तपासण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी सुरू केली. हा व्हिडिओ पुण्यातील मगरपट्टा मधील असल्याचं समोर आलं. त्यामुळे आमच्या प्रतिनिधींनी थेट मगरपट्टा सिटीच्या प्रमुखांशी संपर्क साधला. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. 5-7 हजार नाही, 1,500 लोक होती. की काय करतात, ज्यावेळेस ओपन इंटरव्ह्यू कॉल करतात त्यावेळेस जे एलिजिबल आणि नॉन एलिजिबल दोन्ही येतात. आत्मी लाईनवर थोडं थांबावं लागतं. आत्मी गेले की ते जे एलिजिबल आहे त्यांचीच इंटरव्ह्यू होती, बाकी ते नाही येऊ म्हणून सांगतात. हे सगळ्या कंपन्यांमध्ये कंटिन्युअसली होतात. तुम्ही काल आला असं तरी तुम्हाला अशीच गर्दी दिसली असती. रिक्रुटमेंट ह्या दिवसात होती, जानेवारी महिन्यात. त्यावेळेस अशी गर्दी होती थोडी, पण ते इतकं त्याचं ब्लॉट होईल असं मला माहिती नव्हतं. पण ते 7-8 हजार लोक नव्हते, 1200-1500 लोक होते. युनायटेड पार्सल सर्व्हिसेस ही IT कंपनी नाही. लॉजिस्टिक आणि बँकेट सर्व्हिस प्रोव्हाइड कंपनी आहे. ही अमेरिकन कंपनी असून कंपन्यांना बँकेट सर्व्हिस प्रोव्हाइड करते. डेटा एंट्री, कस्टमर सपोर्ट, टेलिकॉलिंग पदं भरली जातात. बॅक ऑफिससाठी 50 जागा होत्या. इथं इंजिनियर्स देखील आले होते. यामध्ये 5000 IT इंजिनियर नव्हते तर 1,500 जण होते. IT पार्क मधील कंपन्या नेहमीच वॉक इन इंटरव्ह्यू साठी जाहिरात देत असतात. त्यामुळे उमेदवारांची पात्रता आधी तपासली जात नाही. परिणामी योग्य शैक्षणिक पात्रता नसलेले उमेदवार देखील थेट मुलाखतीसाठी येतात. आमच्या पडताळणीत 5000 IT इंजिनियर्स रांगेत उभे असल्याचा दावा असत्य ठरलाय. मात्र हे IT इंजिनियर्स नसले तरी देशात बेरोजगारांची संख्या वाढतीये. हे भयान वास्तव यातून समोर आलंय. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.